झी 24 तास एक पाऊल पुढे। टीम इंडियावर टीका केली आहे। टीमला कोणतीही दिशा नसून नक्की काय चाललंय याची कोणालाच कल्पना नाहीये। काहीतरी घडायला पाहिजे असं मत अझरुद्दीननं व्यक्त केलंय। टीम इंडियाची बॉलिंग डिपार्टमेंट ही चिंतेची बाब असून होम ग्राउंडवरही टीम इंडियाचे बॉलर्स विकेट्स घेऊ शकत नाहीयेत। यामुळेच आता बॉलर्सना कठोर मेहनत घ्यावी लागणार असल्याचं अझरुद्दीननं म्हटलंय। याचबरोबर धोनीनं योग्य टीम निवडायला पाहिजे, तर टॉपला विराट कोहली संघर्ष करत असून त्याच्या पर्यायाबाबत विचार केलाच पाहिजे असंही अझरुद्दीननं म्हटलंय। टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होणाऱ्या टेस्ट सिरीजच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आलाय। आता या बदलानुसार बॉर्डर गावस्कर या प्रतिष्ठित सिरीजची पहिली टेस्ट ही 22 ते 26 फेब्रुवारी दरम्यान चेन्नईच्या MS चिदंबरम स्टेडियमवर खेळली जाईल। ही टेस्ट यापूर्वी दिल्लीला आयोजित करण्यात येणार होती, तर दुसरी टेस्ट ही मोहाली ऐवजी हैदराबादला खेळवली जाणार आहे। यानंतर दुसरी आणि तिसरी टेस्ट अनुक्रमे मोहाली आणि दिल्ली इथे खेळवली जाईल। वेस्ट झोन लीगसाठी अंडर 14 टीममध्ये अर्जुन तेंडुलकरची निवड करण्यात आली। मात्र ज्यांनी चांगली कामगिरी केली अशा काही क्रिकेटपटूंची निवड केली नसल्याची टीका होती आहे। यामुळेच आता अंडर 14 सिलेक्शन कमिटीवर पुन्हा एकदा निवडण्यात आलेल्या 15 क्रिकेटपटूंचा आढावा घेण्याची वेळ आली आहे। अर्जुन तेंडुलकरची टीममध्ये निवड करण्यात आली, मात्र डॉन बॉस्को टीमच्या भूमेन ललवानी यांनी गायल्स शील्डमध्ये 398 रनची इनिंग खेळल्यानंतरही त्याची टीममध्ये निवड का करण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। यामुळेच आता सिलेक्शन कमिटी पुन्हा एकदा निवड करण्यात आलेल्या टीमचा आढावा घेणार आहे। हॉकी इंडिया लीग मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या हॉकीपटूला 25 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येईल अशी घोषणा लीगचे चेअरमन आणि हॉकी इंडियाचे महासचिव नरेंद्र बन्ना यांनी केली आहे। खेळाडूंमध्ये एक प्रकारची निकोप स्पर्धा व्हावी यासाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी 25 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय। याशिवाय सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या युवा हॉकी प्लेअरला 20 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।